अहमदनगर बीड या राष्ट्रीय महामार्गादरम्यान कडा येथे रात्री जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे एक पूल जो आहे तो वाहून गेलेला आहे। सध्या आपण बघू शकतो की युद्ध पातळीवर हा पूल जो आहे तो दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे। सध्या वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे। जो नवीन पूल जो आहे या राष्ट्रीय महामार्गावरचा त्याचं काम सध्या सुरू आहे। आपण बघतो की त्याचं काम सुरू असल्यामुळं एक पर्यायी हा रस्ता जो आहे तो तयार करण्यात आला होता। मात्र रात्री मुसळधार पाऊस जो आहे तो झाला आणि मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते वाहिलं गेलं आणि त्यामुळे हा पूल जो आहे तो वाहून गेलेला आहे। या पाण्यामध्ये साधारणतः 25 गावांचा संपर्क तुटलेला आहे आणि 2 जिल्ह्यांचा संपर्क म्हणावा लागेल, कारण अहमदनगर ते जो बीड महामार्ग आहे त्या महामार्गावरती हा पूल तोडलेला आहे। त्यामुळे 2 जिल्ह्यांचाच हा संपर्क तुटलेला आहे। जो गावातील मुख्य महामार्गावरील पुलाचे काम सुरू आहे आणि त्यामुळे काल झालेल्या मुसळधार पावसामुळे हा पूल जो आहे तो वाहून गेलेला आहे। काही नागरिक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। तर काय सांगाल, काल जोरदार पाऊस झाला आणि त्याच्यामध्ये हा पूल वाहून गेलेला आहे। काय झालंय सर, कारण ह्या पुलाचं काम बरेच दिवस झाले चालू आहे, साधारणतः 17-18 महिने झालेत। पण हा जो पूल केला होता पर्यायी, तर हा कुचकामी पूल होता। याच्या अगोदर प्रशासनाला ग्रामस्थांनी वेळोवेळी सांगितलं, पण प्रशासनाने मनावी अशी काही दखल घेतली नाही। नशीब चांगलं की ह्या पुलाची इथं जर रहदारी चालू असती किंवा प्रवासी कोणी गेले अशी दुर्दैवी घटना घडली असती। तर आमचं म्हणणं आहे प्रशासनाने तात्काळची पर्यायी आणि चांगली व्यवस्था करावी, कारण जो हा पूल आहे तर राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा पूल आहे। कारण बीडला आणि नगरला दोन्ही जिल्ह्याच्या लोकांचा संपर्क या रस्त्यावरून होतो। तर या प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन एक पर्यायाची मजबूत व्यवस्था करावी अशी आमची मागणी आहे। तर निश्चितच आपण बघतो की लवकरात लवकर हा पूल दुरुस्त करावा आणि एक पर्यायी व्यवस्था जी आहे ती तयार करावाची मागणी जी आहे तिथल्या गावकऱ्यांची आहे। पुन्हा जायकर TV9 मराठी बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।